नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. दोन मोठ्या बातम्या आहेत त्या सांगण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. त्यातली एक बातमी जी आहे ती म्हणजे DGCAचा जो रिपोर्ट आहे तो प्राथमिक रिपोर्ट आज येण्याची शक्यता आहे. आता आज 28 फेब्रुवारी आहे. 28 तारीख ही महाराष्ट्र विसरू शकत नाही, कारण 28 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये अत्यंत दुर्दैवी असा मृत्यू झाला की आजही दादा आपल्यात नाहीत. ही गोष्ट महाराष्ट्राला पटायला तयार नाहीये महिना झाला तरी. आणि महाराष्ट्राच्या मनामध्ये हे प्रश्न आहेत की महिना झाला तरी अजित पवारांच्या मृत्यूचं जे कारण आहे, गूढ आहे, ते समोर का येत नाहीये. रोहित पवार सतत मांडणी करतायत की हा अपघात नाही, घातपात आहे. अमोल मिटकरी म्हणतायत की हा घातपातच आहे आणि त्या संदर्भातले काही मुद्दे सुद्धा ते समोर आणतायत. त्यामुळे आज प्राथमिक अहवाल काय येतोय हे बघणं फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये कोणत्या प्रश्नांची उत्तरं ही दिली जात आहेत हे फार महत्वाचं आहे. आता दुसऱ्या बातमीवर येतो, म्हणजे या बातमीवरचं विश्लेषण आपण करणार नाही. दुसरी बातमी जी आहे ती तितकीच महत्वाची आहे. ती म्हणजे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयानं पूर्ण निर्दोष ठरवलेला आहे आणि त्यांची आज निर्दोष मुक्तता झालेली आहे. त्यांच्याचबरोबर जे मनीष सिसोदिया होते त्यांची सुद्धा निर्दोष मुक्तता झालेली आहे. हा त्यातला महत्वाची बातमी ही आहे की निर्दोष मुक्तता करताना न्यायालयानं नुसती निर्दोष मुक्तता असं म्हटलेलं नाहीये, तर केस डिसमिस असं म्हटलेलं आहे. म्हणजे या केसमध्ये दम नाही, जे आरोप तुम्ही केलेत त्याच्यामध्ये कोणतेही तथ्य नाहीयेत, केवळ तर्क आणि वितर्काच्या आधारावर हे आरोप केले गेलेले आहेत. त्यामुळे ही केस स्टँड होऊ शकत नाही आणि म्हणून ती डिसमिस होतीये. याला फार अर्थ आहे. आणि त्यानंतर तिसरा एक महत्वाचा याच्यानंतरचा मुद्दा आहे की आता जे विरोधक सातत्याने म्हणत होते की या ज्या सगळ्या यंत्रणा आहेत, मग CBI असेल, ED असेल, इन्कम टॅक्स असेल, या सगळ्या यंत्रणा या भाजपच्या हातातलं भावलं आहेत, भाजपच्या इशाऱ्यावर हे काम करतात, असे जे आरोप होत होते या आरोपांमध्ये तथ्य आहे की काय असं वाटावं असा हा निकाल आता समोर येतोय. आता या प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या विषयावर जी काँग्रेसनं जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती फार अचंबित करणारी आहे. काँग्रेस असं म्हणलंय की याच्यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाचं आणि भाजपाचं साटेलोट आहे, याच्यामध्ये गौड बंगाल आहे या दोघांचं काहीतरी, अशी काहीतरी एक विचित्र प्रतिक्रिया ही काँग्रेसनं दिलेली आहे. ती का दिली आहे तेही आपण बघूयात. आणि नेमकं हे सगळं प्रकरण आणि याच्यातनं अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता, पण याच्यातनं नुकसान अरविंद केजरीवाल यांचं नेमकं काय झालंय हे आपण बघूयात. मंडळी, अरविंद केजरीवाल जे दिल्लीचे मुख्यमंत्री होते, पण मग त्यांची सत्ता त्यांनी काँग्रेसची सत्ता घालवून आपची सत्ता तिथे आणली. त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. अनेक धडाकेबाज निर्णय त्यांनी घेतले. मग त्यांनी शिक्षणाच्या बाबतीमध्ये आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये जे काही दिल्लीमध्ये निर्णय घेतले त्या निर्णयाने दिल्लीकर हे आप पक्षावर, अरविंद केजरीवालांवर प्रचंड खुश होते. मात्र त्यानंतर भाजपला शेवटी असं आहे की प्रत्येक राज्य काबीज करणं हे कुठल्याही पक्षाचा मनसुबा असतो, त्याप्रमाणे तो भाजपचा आहे. पण भाजप म्हणजे अजगर आहे. त्यांना दिसलं की आता आपल्याला इथे कब्जाच करायचा आहे, मग साम दाम दंड भेद ह्या सगळ्याचा वापर करत राहायचा. आणि त्या दृष्टीनं त्यांनी अरविंद केजरीवालांचा एक मद्य घोटाळा हा समोर आणला. त्याच्यातनं अरविंद केजरीवालांची बदनामी करायला सुरुवात केली आणि मग CBI सारख्या यंत्रणांनी आमच्याकडे काही ठोस पुरावेत असं म्हणत अरविंद केजरीवालांना ते मुख्यमंत्री असताना, सगळ्यात अंडरलाईन काय भाग आहे, ते मुख्यमंत्री असताना, मुख्यमंत्री पदावर असताना त्यांची उचलबांगडी करण्यात आली, त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. आणि तेव्हा CBI असं म्हणालं की आमच्याकडे यांच्या बाबतीमध्ये, मद्य घोटाळ्याच्या बाबतीमध्ये ढीक सारे पुरावेत, सज्जड पुरावेत.
असं म्हणत अरविंद केजरीवालांना जेलमध्ये टाकलं. आज जवळपास 6 ते 8 महिने अरविंद केजरीवाल जेलमध्ये राहिले. त्यांच्याबरोबरचे मनीष सिसोदिया जवळपास 2 वर्ष या प्रकरणामध्ये ते जेलची हवा खातायत. आणि आज न्यायालयामध्ये कालच्या दिवशी न्यायालयामध्ये जेव्हा सीबीआयने अनेक मोठा अहवाल सादर केला तेव्हा न्यायालयाने तो सगळा धुडकावून लावला आणि न्यायालयाने सीबीआयला असं सुनावलेलं आहे की या सगळ्या याच्यामध्ये मद्य घोटाळ्यामध्ये अरविंद केजरीवाल किंवा त्यांची पार्टी यांचा दोष काय आहे, यांचा घोटाळा झालाय याचे पुरावे कुठे आहेत. केवळ तर्क आणि वितर्काच्या आधारावर तुम्ही ही सगळी मांडणी केलेली आहे आणि त्याला काहीही अर्थ नाही असं म्हणत तो सगळा अहवाल जो सीबीआय कडनं दिला गेला तो न्यायालयाने मंजूर केला नाही, तो धुडकावून लावला आणि न्यायालयाने ही केस डिसमिस केली. म्हणजेच आपण जे म्हणतोय की अरविंद केजरीवाल यांना निर्दोष मुक्त केलं. आता एक लक्षात घ्या, हे झाला न्याय मिळाला, पण तो न्याय मिळाला तेव्हा अरविंद केजरीवालांच्या किती गोष्टी हरवल्या, किती गोष्टी गेल्या ते देणार आहेत का? आज भाजप त्या गोष्टी देणार आहे का? सीबीआय देणार आहे का? आज मुख्यमंत्री पद गेलं, आज दिल्लीतली सत्ता गेली, 6-8 महिने जेलची जी काही जेलवारी करावी लागली ते 8 महिन्यांचे प्रत्येक दिवस कोणी भरून देणार आहे का केजरीवालांचे किंवा सिसोदियांचे? तर ती जी हानी झाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी देशामध्ये एक मानहानी झाली, तुम्ही सगळं त्यांच्यावर आरोप करत राहिलेत खोटे नाटे, याच्यातनं जी त्यांची बदनामी झाली, मानहानी झाली, की त्यांना परत मिळणार आहे का? हेच मुद्दे आहेत. आणि यानंतर आता खऱ्या अर्थाने जे मी तुम्हाला मगाशी म्हटलं की भाजपच्या हातातल्या या यंत्रणा भावला आहेत, भाजपच्या इशाऱ्यावर हे काम करतात असं जे विरोधक म्हणतायत, या विरोधकांच्या म्हणण्याला अर्थ आहे. असे आता काही गोष्टी अरविंद केजरीवालांच्या या सगळ्या न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर पुढे येताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे हे आरोपांमध्ये काहीतरी तथ्य आहे विरोधक जे करतायत. मग आता ईव्हीएमचे घोटाळे आहेत ते कधीतरी अशा पद्धतीने बाहेर येतील, जे विरोधक आरोप करतायत ते आले तर किती धक्का बसेल जनतेला, मतदाराला, की अरे म्हणजे आम्ही जे मतदान करत होतो ते एकाला करत होतो, जात होतं दुसऱ्याला. असं व्हायला नको अशी स्थिती आज या देशामध्ये आपल्याला बघायला मिळते. आता याच्यातनं अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पार्टीला नक्की फायदा होईल. अरविंद केजरीवाल त्यांनी बाहेर आल्याच भाजपला आव्हान दिलंय की तुम्ही दिल्लीमध्ये आत्ता निवडणुका घ्या, तुमच्या 10 सीट सुद्धा निवडून येणार नाहीत, हे माझं चॅलेंज आहे. 10 सीट्सच्या वर जर का तुमचे एक जरी उमेदवार आला तर मी राजकारणातनं बाजूला होईन, हे चॅलेंज अरविंद केजरीवालांनी दिलेलं आहे. याचाच अर्थ आता ज्या पद्धतीने खोटे नाटे आरोप करून अरविंद केजरीवालांना जेलवारी घडवली, हे सगळं आता अरविंद केजरीवाल पुन्हा या सगळ्या कॅश करतील आणि कसं हे भाजप खोटे नाटे आरोप करून आपल्यावर आरोप करतं, जेलमध्ये टाकतं, आपल्याला शिक्षा देतं, हे अरविंद केजरीवाल मांडणी करतील. आणि पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल असं म्हणालेले की दिल्लीवर मी माझी सत्ता आणीनच. हे सगळं होईल, पण जे नुकसान झालंय ते काही भरून येता येणार नाही. आता जे मी तुम्हाला म्हटलं की काँग्रेसनं जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती खूपच अचंबित करणारी आणि विचित्र आहे. काँग्रेस असं म्हणालं की याच्यामध्ये अरविंद केजरीवाल, त्यांची आप पार्टी आणि भाजपचं हे एकमेकांचं साटेलोट आहे, हे त्यांनी ठरवून केलेला कार्यक्रम आहे. असं कसं, म्हणजे कोणत्या आधारावर काँग्रेस अशी प्रतिक्रिया देत आहे ते मला कळलेलं नाही. म्हणजे जेलमध्ये टाकलंय हे एकमेकांच्या संगनमतानी झालंय, तुम्ही आरोप करा, मी रडतो आणि मग मला जेलमध्ये टाका आणि मग नंतर 8 महिन्यांनी मुक्तता करा, अशी काही साटेलोट होतं असं काँग्रेसला म्हणायचंय का? असं होत नसतं. आज ज्या पद्धतीने भाजपने खोटे नाटे आरोप केले आणि जेलमध्ये टाकलं त्याचं आज न्यायालयाने पितळ उघडं पाडलेलं आहे. आता काँग्रेस असं का म्हणतंय याला कारण असं आहे की आज दिल्लीमध्ये सत्ता कोणाची होती? काँग्रेसची होती, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि ती जाऊन आपची सत्ता आली. आज आप जो आहे अरविंद केजरीवालांची पार्टी ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये वाढतीये. त्या काळामध्ये पंजाबमध्ये सत्ता आणली आपनी, त्यानंतर तुम्ही बघा गोव्यामध्ये सुद्धा आप मोठ्या प्रमाणावर पसरतो आहे. गुजरातमध्ये आप आता जवळ, जरी तिथे 7 ते 8% आप पसरलेला असला तरी तिथे आपची चर्चा ही जोरात आहे.
त्यामुळे हळूहळू आप पार्टी जी आहे ही देशभर पसरती आहे आणि काँग्रेसला याचं दुःख आहे. आणि म्हणून मग काँग्रेस आता असा आरोप करता आहे की आप आणि भाजप यांचं हे साटेलोट आहे. तर असं साटेलोट नसतं. तुम्ही राजकीय आरोप काहीही करू शकता, ते तुम्हाला करण्याला मुभा असते आणि तो लोकशाहीमधला तुमचा अधिकारही आहे. परंतु आज एक गोष्ट मात्र अरविंद केजरीवाल यांच्या मुक्ततेनंतर स्पष्ट झाली की जे आरोप विरोधक भाजपवर करतायत, या यंत्रणांवर करतायत, त्यामध्ये खरंच काही तथ्य आहे का असं आता वाटायला लागावं. अशी परिस्थिती अरविंद केजरीवालांच्या बाबतीमध्ये जो काही न्यायालयानं निकाल दिलेला आहे निर्दोष मुक्ततेचा आणि CBIवर जे पद्धतीने ताशेरे ओढलेले आहेत, हे पाहता ही शंका निश्चित बळ घेताना आपल्याला बघायला मिळते. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. तुमचं देखील मत कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका.